ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला हाय ब्लड शुगर आहे किंवा डायबिटीज आहे असं डायग्नोसिस होतं, त्यावेळेस त्याला पहिला सल्ला असा दिला जातो की साखर बंद करा, गोड खाणं बंद करा. आणि दुसरा सल्ला हा दिला जातो की भात खाणं बंद करा. मलाही माझे पेशंट्स नेहमी हा प्रश्न विचारतात की खरंच भात हा डायबेटिक पेशंटसाठी वर्ज्य आहे का? आणि जर वर्ज्य असेल तर अशी व्यक्ती ज्यांचं स्टेपल फूड म्हणजे रोजचं जेवणच भात आहे, अशा व्यक्तींनी काय करावं? वेल, भात शिजवण्याची अशी कुठली पद्धत आहे का ज्याच्याने तो डायबेटिक पेशंटसाठी खाणं योग्य होईल? बरं, असं कुठल्या प्रतीचा तांदूळ आहे का, उदाहरणार्थ ब्राऊन राईस, जो बेटर आहे डायबेटिक पेशंटसाठी? आणि सोशल मीडियावरती अशी ही इन्फॉर्मेशन आहे की भात जर आपण फ्रीजमध्ये ठेवून मग खाल्ला तर तो डायबेटिक पेशंटसाठी अजून जास्त योग्य आहे. वेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपला जो नेहमीचा भात किंवा व्हाईट राईस आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो. साध्या शब्दात सांगायचं झालं तर भात हा पटकन पचतो आणि तो पटकन पचल्यामुळे ब्लड शुगर लेवल जी आहे ती खूप पटकन वाढते. कुठलाही अन्नपदार्थ खाल्ल्यावरती ब्लड शुगर लेवल ही वाढणारच, पण ती किती पटकन वाढत आहे याच्यावरती डिपेंड आहे की तो डायबेटिक पेशंटसाठी अन्नपदार्थ योग्य आहे की नाही. आता ज्यावेळेस नुसताच भात खाल्ला जातो, पांढरा भात खाल्ला जातो, त्यावेळेस नक्कीच ब्लड शुगर लेवल जी आहे ती खूप पटकन वाढते. पण आपल्याला इथे हेही लक्षात घ्यावं लागेल की भात हा नुसताच कधी खाल्ला जात नाही, म्हणजे फक्त भात बाय इट सेल्फ कधीच खाल्ला जात नाही. भातासोबत नेहमी काही ना काही पेअर्ड असतं. फॉर एक्झाम्पल दाल राईस, वरण भात असतं, छोले राईस, राजमा राईस, फिश राईस असतं, कर्ड राईस असतं किंवा चिकन राईस असं खाल्लं जातं. भाताला नेहमी कशासोबत तरी पेअरअप करून खाल्लं जातं. हा पांढरा भात जो आहे तो सिंपल कार्बोहायड्रेट आहे, खाल्लं की लगेचच पचणार आणि लगेचच ब्लड शुगर लेवल वाढणार. पण त्याला जर तुम्ही प्रोटीन सोबत पेअरअप केलं तर ब्लड शुगर लेवल जी आहे ती तेवढ्या पटकन वाढत नाही. आणि त्यासोबत जर आपण त्याच्यामध्ये थोडंसं फायबर ऍड केलं, म्हणजे वेगवेगळ्या भाज्या ऍड केल्या किंवा सॅलड्स, कोशिंबीर, रायता असे प्रकार ज्यावेळेस आपण त्यासोबत घेतो त्यावेळेस भात हा अजूनच खाण्यायोग्य होतो. सो डायबेटिक पेशंट्स भात खाऊ शकतात, फक्त त्याला प्रोटीन सोबत पेअर करा आणि फायबर सोबत पेअर करा. याचं एक्झाम्पल पुन्हा देते. आणखीन एक प्रश्न असा येतो की भात जर आपण पातेल्यामध्ये शिजवला आणि त्याचं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते काढून टाकलं आणि मग तो भात खाल्ला तर तो डायबेटिक पेशंटसाठी अजून खाण्यायोग्य आहे का? येस, भात पातेल्यामध्ये शिजवून जर आपण एक्स्ट्रा पाणी काढून टाकलं तर येस, त्याचं थोडंफार स्टार्च कमी होतं, बट त्याच्याने त्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स वरती फार काही असा फरक पडत नाही. त्यामुळे ब्लड शुगर लेवल तो भात तेवढाच वाढवणार जेवढा कुकरमध्ये शिजवलेला भात तुमची ब्लड शुगर लेवल वाढवतो. सो भात तुम्ही कुकरमध्ये शिजवा किंवा पातेल्यामध्ये शिजवून त्याचं एक्स्ट्रा पाणी काढून टाका, तो भात सिमिलर असणार आहे डायबेटिक पेशंटसाठी. पुढे आणखीन एक प्रश्न असा येतो की ब्राऊन राईस हा व्हाईट राईस पेक्षा बेटर आहे का डायबेटिक पेशंटसाठी? ब्राऊन राईस आणि व्हाईट राईसला ज्यावेळेस आपण कम्पेअर करतो तर नक्कीच ब्राऊन राईस मध्ये फायबरचं प्रमाण हे थोडं जास्त आहे आणि त्यामुळे ब्राऊन राईस हा व्हाईट राईसच्या कंपॅरिझन मध्ये ब्लड शुगर लेवल तेवढी वाढवत नाही. त्यामुळे नक्कीच डायबेटिक पेशंटसाठी ब्राऊन राईस हे एक बेटर ऑप्शन आहे. पण हे झालं ऑन पेपर. बरेचसे असे पेशंट्स किंवा बरेचसे असे व्यक्ती जे रेग्युलरली ब्राऊन राईस खातात ते असं रिपोर्ट करतात की ब्राऊन राईस खाल्ल्यामुळे त्यांना थोडे डायजेस्टिव्ह इश्यूज होत आहेत, म्हणजे पचनासंबंधीचे त्रास होत आहेत. बऱ्याच जणांना पोटदुखीचा त्रास होतो किंवा पोट जड झाल्याचा त्रास होतो. हे होणारच, कारण ब्राऊन राईस मध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं. प्लस ब्राऊन राईस हा योग्य पद्धतीने शिजवला गेला पाहिजे, त्याला कुकिंग टाइम हा खूप जास्त लागतो आणि मे बी कधी कधी असंही होऊ शकतं की तो अंडरकुक्ड राहू शकतो आणि त्यामुळे पचनासंबंधीचे त्रास होऊ शकतात. सो ऑफकोर्स ब्राऊन राईस हा बेटर आहे डायबेटिक पेशंटसाठी कम्पेअर टू व्हाईट राईस, पण तो अगदी व्यवस्थित शिजवला गेला पाहिजे. एक टिप जी मी माझ्या डायबेटिक पेशंट्सना नेहमी देते ती म्हणजे नेहमी एकच कार्बोहायड्रेट सोर्स घ्यावा. आता कार्बोहायड्रेट सोर्स काय आहेत आपल्या जेवणामध्ये? भात, भाकरी, पोळी किंवा चपाती. सो नेहमी एकच काहीतरी घ्यावं. एक तर भात घ्या किंवा भाकरी घ्या किंवा चपाती घ्या. भात शिजवून फ्रीजमध्ये ठेवला आणि मग त्यानंतर तो खाल्ला तर त्याच्याने ब्लड शुगर वाढत नाही. हे कितपत सत्य आहे? येस, हे सत्य आहे. इट इज करेक्ट. ज्यावेळेस भात शिजवून फ्रीजमध्ये ठेवला जातो त्यावेळेस त्याचं टेम्परेचर जे आहे ते त्यावेळेस कमी होतं आणि त्याच्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च जे आहे त्याचं प्रमाण वाढतं. म्हणजेच तो फ्रीजमध्ये ठेवलेला भात ज्यावेळेस खाल्ला जातो त्यावेळेस तो खूप पटकन ब्लड शुगर वाढवत नाही. ब्लड शुगर हळूहळू वाढते कम्पेअर्ड टू
फ्रेश राईस, म्हणजे जर आपण ताजा भात घेतला शिजलेला आणि फ्रीजमध्ये ठेवलेला भात जर आपण कम्पेअर केलं तर जो ताजा भात आहे, फ्रेश राईस आहे, तो खूप पटकन ब्लड शुगर वाढवतो आणि जो थंड केलेला भात आहे तो तेवढ्या पटकन ब्लड शुगर वाढवत नाही. सो येस, डायबेटिक पेशंट्सना भात खाणं हे अजून ऑप्टिमम किंवा अजून योग्य करावं असं वाटत असेल तर ऑफकोर्स ते भात शिजवून ते फ्रीजमध्ये ठेवू शकतात. त्याला कमीत कमी 12 ते 24 तास तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तो गरम करून खाल्ला तरी चालतो. सो हा होता आजचा व्हिडिओ, डायबेटिक पेशंट्सनी भात कसा खावा याबद्दल माहिती सांगणारा. तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला आहे का? मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न आहेत का आजच्या व्हिडिओच्या संदर्भात किंवा इतर काही हेल्थ इश्यूजच्या संदर्भात, तेही मला तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या ओळखीतल्या डायबेटिक पेशंट सोबत, सो दॅट त्यांच्या मनात काही कन्फ्युजन असेल, भ्रम असेल भातासंबंधी तर तेही क्लिअर होऊन जाईल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.